पिकतंय आणि शेतामध्ये गांडूळ येणं हे चांगलं का वाईट? एक मताने सगळं चांगलं. पैसा घालून चोर आलेले पैसे झाले म्हणून चोर आले. काय भारी अतिशय भारी. पैसे जमा झाल्यावर चोर येणार. पण आता चोरांचा बंदोबस्त करणं असतील शीत तर जमतील भूत, साधी गोष्ट आहे. तर आता आपल्याला बघा प्रत्येक बाबतीमध्ये असं म्हणतात सगळे थोर मोठे म्हणजे आध्यात्मिक असू दे किंवा शास्त्रज्ञ असू दे, ते म्हणतात माणसाचा जन्म, माणसाजवळ मेंदू चांगला मोठा आहे, जास्त चांगला मेंदू आहे. तर त्या रानडुकरांना काय, वांदरांना काय, माकडांना काय, मोरांना काय किंवा हरणांना काय, हे होतेच इथे. परंतु जगात हे सिद्ध झालंय अनेक ठिकाणी की जरी हे सगळी मंडळी आली तरी शेतकरी कधी कमकुवत होत नाही, गरीब होत नाही. एसआरटीचा तुम्ही का सोडू नका. ह्याच्यामध्ये तुम्हाला तर चिंतन आणि हे सगळं करायला वेळ मिळेल. आणि रानडुकरांच्या बाबत सुद्धा कसं काय आपण करू शकू ह्याच्यावर आपण चिंतन करत राहू. पण रानडुकरं येतात किंवा चोर येतात म्हणून आता मी पैसेच मिळवणार नाही असं म्हणू नका. माझा असा प्रश्न आहे सर की मी पहिलंच वर्ष आहे माझं एसआरटीवर. मी हरभरा टोकन केलंय, परंतु हरभऱ्यामध्ये तणनाशक निघलेलं नाही असं. पण रिकमेंडेशन नाही. बरोबर. हा, हे म्हणतायत की हरभऱ्याला तणनाशक रेकमेंडेड नाही. पण कसं आहे, आपणच सगळेजण आहोत. मी हरभरा घेतला यावर्षी एसआरटीवर. माझं 4 एकर हरभरा आहे सर. तर मी सुरुवातीला 100 ml आपलं ग्लायसिन मारलं होतं, त्याच्यामध्ये 80 ml आपलं पेंडामिथिन मारलं होतं. म्हणजे उगवलेलं जे गवत होतं ते मरून गेलं आणि जे दुसरं जे म्हणजे उगवलेलं काय ते उगवलं नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काहीच केलं नाही आणि पूर्ण 4 फुटाचं अंतर आपलं पूर्ण पॅक झालं. ते बी आपण लाईव्ह बघू शकतो, लाईव्ह बघू शकतो. ते आपलं म्हणजे अगोदर ओलीत होतं का ते? कोणतं ओलीत होतं का पेंटामिथिलिन मारायच्या अगोदर? मी काय केलं माहिती का, अगोदर टोकन केलं. टोकन केल्याच्या नंतर पुन्हा मग स्प्रिंकलरनं पाणी दिलं. स्प्रिंकलरनं पाणी दिलं की लगेच त्याच्या पाठी मग फवारणी केली. म्हणजे शेड्यूल परफेक्ट केलं मी. असं मी सांगतो, हे बघा, एक म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांना सांगायचं म्हणजे प्रश्न नाही, शिल्लकच नाहीये तो प्रश्न, संपलेला आहे प्रश्न, केव्हा निघालाय. पण असे बरेच प्रश्न, तणनाशक किंवा मी नेमकं काय करू, माझी क्लच वायर चुकली, आता मी काय करू, किंवा इथे समोर खड्डा आलाय, मी ब्रेक दाबू का क्लच दाबू, हे सगळे प्रश्न आहेत ना, त्याची बरेच प्रश्न येणार आणि त्याची उत्तरं बरीच आता इतक्या लोकांनी शेकडो लोकांनी. परंतु त्या तिथे मागे एक स्टँडी आहे बघा, प्लास्टिकचे एक बोर्ड लावलाय आणि त्याच्या खाली एक नंबर दिलेला आहे. नंबर, तो नंबर तुम्ही नक्की लिहून घ्या आणि त्याला QR कोड पण तिथे तुम्ही हे पण लावू शकता, म्हणजे स्कॅन पण करू शकता. ते एकाच ठिकाणी एका 2 ठिकाणी आले, एका ठिकाणी त्या नंबरला मेसेजमध्ये घ्यायचं व्हॉट्सॲपच्या. तो नंबर तुम्ही SRT ऑफिस म्हणून लिहून ठेवा आणि ते SRT ऑफिस लिहिलं की त्याला म्हणायचं रामराम किंवा नमस्कार किंवा हॅलो किंवा SRT असं म्हणलं की तो फोन तुमचा, आमचा जो आम्ही तिथे बसवलाय बाबा आहे तिकडे, त्यांना आम्ही चहा पाणी रोज देतो. 12 महिने 13 काळ 24 तास तुमच्या प्रश्नाची उत्तर देईल. तुम्ही काही पण विचारा, त्याचा अनुभव सिद्ध उत्तर तुम्हाला मिळेल. आणि अनुभव सिद्ध हे आम्ही ते अनुभव सिद्ध केल्याशिवाय आणि कसं शेतात जाऊन हे करून ते असं केलेलं उत्तर. आता कापसातलं उत्तर आम्ही नाही देऊ शकणार, हे देऊ शकतील किंवा हे देऊ शकतील किंवा कोणी जे ज्यांच्याकडे कापूस हा विषय आहे ते तुम्हाला बरोबर त्याच्यामधून ते उत्तर देतील. तर तो नंबर SRT चॅटबॉट, हा SRT चॅटबॉट तुम्हाला नक्की मदत करेल. खूप उपयोगी नंबर आहे आणि तो सतत सुधारणा होणार आहे त्या चॅटबॉटमध्ये. खूप सारखा आम्ही त्याच्यावर भरपूर खर्च करतोय आणि तुमच्यापर्यंत पोचावा. आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवा मंडळी, आपली भूमाता अशक्त झाली आणि तिला सशक्त करणं ह्या ध्येयासाठी खूप उशीर झालेला आहे. म्हणजे जी येणारी संकट आहेत ती इतक्या वेगाने येत आहेत. तुम्हाला कॅलिफोर्नियातला वणवा कळलाय का? वणवा, कॅलिफोर्नियातला वणवा. आता कॅलिफोर्निया सारख्या राज्यात जिथे श्रीमंती, म्हणजे जिथे सोनं खाली जमिनीतनं निघालं, माणसांचा लोंढा तिथे आला जगभरच्या,
इतकी श्रीमंती मी पाहिले. मी राहिलो तिथे 6 वर्ष कॅलिफोर्नियात. एक एक घर म्हणजे अख्ख्या या एवढ्या पंचक्रोशीतल्या घरांची किंमत लावली तर एक घराची किंमत होईल अशी घरं, अशी हजारो घरं जळून गेली. कोणाला अपेक्षा होती आणि ती विझवता येत नाहीये त्यांना. हे संकट किती जोरात आलंय. करोना येईल, आपल्या सगळ्यांना घरात कोंडून ठेवेल. जो कोणी दिसतच नाही तो आपल्याला घरात कोंडून ठेवेल. असं कधी वाटलं होतं तुम्हाला? तसंच अन्नाचा तुटवडा आणि जमीन नष्ट होणं, जमीन आपली नापीक होणं, हे संकट त्या झाडांच्या पलीकडे, डोंगरांच्या पलीकडे येणं तर मी पाहिलंय. कारण मी उंचावरून ते पाहिलंय. मी सांगतोय तुम्हाला, फार झपाट्याने हे संकट येत आहे. तेव्हा आपल्याला आता बिलकुल थांबू नका. तुम्ही लवकरात लवकर, आज SRT माहिती, उद्या आणखीन काही माहिती होईल, पण SRT जी माहिती आहे त्याला सोडू नका. लवकरात लवकर तो चॅटबॉट तुम्हाला सगळ्यात मदत करेल. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही, इतक्या लोकांची गरज आहे. हे सुद्धा म्हणजे याला फार बरं वाटलं. रोज आपलं जेव्हा एक दोन घास घातला